काय करायचं माझं स्वप्न होतं की चलबुर्ग्याच्या शाळेमध्ये पाऊल टाकल्यानंतर आज माझ्या शाळेत ऍडमिशन क्लोज आहेत ही पाठी मला बघायची होती, पण हे राहून गेलं. आणखीन काही तुमच्या सहवासातला शेवटचा दिवस जाताना बरचसं असं खंत वाटते आणि बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या असं वाटतं. राहून गेलेल्या गोष्टीसाठी पूर्तीसाठी परमेश्वरानं पाठवलेला देव आणि त्याच्या अगोदर महा लावलेला आहे. तिथं महादेव आलेला आहे. महादेवासाठी एक वेळेस नाशिक क्लॅप करायचा. वर्गामध्ये मी शिकवत असताना वर्गात गेलो होतो. वर्गात जात असताना एक मुलगा माझ्या चेहऱ्याकडे बघत होता आणि मी आता शिकवायला सुरू करणार त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह मला वाटले की काय चाललंय, पण मला काही कळलं नाही की काय आहे त्याच्या मनामध्ये. म्हणून मी त्याला सहज बोलतोय काय रे अशा शब्दात बोललो होतो. तरी पण तो काही बोलला नाही, काहीच बोलला नाही. बाहेर आल्यानंतर इंटरव्ह्यू सुटल्यास त्या मुलानं जे शब्द मला वापरले होते ते शब्द असे होते की सर बाहेरून जर आमचे वडील आले तर आम्ही त्यांच्या पिशवीकडे बघतो आणि आई जर आली घरामध्ये तर आई आमच्यासाठी काय करणार तसं मी आमच्या आईच्या हाताकडे बघतो. तसं तुम्ही काहीतरी नवीन आम्हाला द्याल असं मला वाटलं म्हणून तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो. असं प्रेम करणारा हा विद्यार्थी प्रेम फावडे होता. प्रत्येक वर्गामध्ये असे कित्येक विद्यार्थी आहेत की माझ्यासोबत अगदी जीवाभावानं माझ्यासोबत राहिले. मी सांगितलेल्या एका सूचनेचं पालन केले. तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आता लक्षात ठेवायच्या की भविष्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या भाषेला महत्त्व आहे. उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर कोणतं आहे म्हणून इंग्रजीला आलेले सर सुद्धा चांगले आहेत. आणि यावर्षी ज्या पद्धतीनं सगळ्या सरनी मेहनत करून जास्त करून पुढाकार घेऊन बुरांडे सरने जशी मेहनत करून 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक काढले, यावर्षी तर अख्खा 5वी आणि 8वी काढण्याचा मानस आहे. अशा प्रयत्नाला आपण प्रतिसाद द्यायचा. जरा तुमचं बोलणं बंद करा. नेहमी लक्षात ठेवा 4 भिंतीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जे लागते ते इथंच तुम्हाला दिलं जाते. जिल्हा परिषदेची शाळा कुणीही विद्यार्थ्यांनी सोडायच्या नाहीत. यामध्ये मिळालेले संस्कार आता जर तुमचा टक्का मोजला, अधिकारी लोकांचा टक्का मोजला, येणारे अधिकारी आले त्यांना विचारायचं सर तुम्ही कुठे शिकलो. बहुतांश काय म्हणतात आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो. बरं का, हे सगळं गणित तुमच्या पुढे मांडताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी 50,000 कोण 35,000 कोण 80,000 कोण 85,000 इंग्लिश वाक्य केलेत, वाक्य तुम्हाला करता येईल, पण तुम्हाला एक्सपोज करता येणार तर कारण तुम्ही ते वाक्य बोलत नाहीत. ते बोलायला शिका. बरं का, कधी काय वाटतंय एवढे मोठे वाक्य केले तुम्ही एवढे वाक्य केले आणि तुम्हाला काहीच येत नाही असं समोरच्या व्यक्तीला वाटतंय. आणि इंग्रजीचं महत्त्व हे आता कळणार नाही. इंग्रजीचं महत्त्व तुमच्या भविष्यात पुढे गेल्यास कळेल. आता इथं असंच एक विद्यार्थ्याला इथं रामेश्वरनं 1,000 रुपयाचं बक्षीस. मी काय म्हणलो तो जनरल 1,000 वाक्य लिहिते, दररोज 1,000 वाक्य लिहिते, त्याला 1,000 बक्षीस म्हणलो होतो. मी सहज बोललो होतो आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी त्याला मी 1,000 बक्षीस दिलं होतं. तर तो दररोज बसून 1,000 वाक्य करत होता. आता सध्या तो नव्या शाळेत गेलाय. नव्या शाळेत सुद्धा याच्यासारखी इंग्रजी इतर मुलाची नाही. तर तो तिथं चमकतोय. तिथं चमकण्यासाठी नाही तर उच्च शिक्षणासाठी विज्ञान, इंग्रजी आणि तुमचं गणित हे मजबूत पाहिजे. यासाठी पायाभरणी म्हणून इंग्रजीच्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या करायच्या. त्याच्या पाठोपाठ येते शिष्यवृत्ती, त्याच्या पाठोपाठ येते गणित विषयामध्ये सरांनी यावर्षी घेतलेली मेहनत आम्हाला खूप आवडली. सरांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. तुमचं नशीब समजायचं की तुमच्यासाठी महादेव बुरांडे सारखा देव माणूस शाळेत आलाय आणि तुमच्यासाठी अफाट मेहनत घेते. हे सगळ्यांनी प्रतिसाद दिला तरच शक्य आहे. तुमचं त्यांना बोलणं आणि त्यांचं तुम्हाला बोलणं जर झालं तरच हे चलबुर्ग्याचं नाव ज्या पद्धतीने आपण तालुक्यामध्ये 1 नंबरला शाळा काढली तसं शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा आपली शाळा 1 नंबरला काढायची आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि तुमच्या दिलेला अभ्यास, दिलेली प्रकृतीचे नियम, अन्न खाणे,
खेळ घेणे आणि मनसोक्त असं कुणीही समजू नका की आपल्या मनातले काही दुखणे असतील तर तुम्ही मला सांगत होतो, मी तुम्हाला त्याचं समुपदेशन करत होतो, लेकरासारखं मया करून तुम्हाला सांगत होतो. असं नाही की आमचे सर गेले आणि दुसरे सर कोणते येतील. दुसरेही सर चांगले आहेत. तुम्ही छानपैकी तुमचं हे जे वैभव आम्ही तुम्हाला दिले, जाता जाता दिले, याही पेक्षा जास्त मोठं वैभव तुम्ही तयार करायचं माझं स्वप्न होतं. चलबुर्ग्याच्या शाळेमध्ये पाऊल टाकल्यानंतर की ॲडमिशन क्लोज आहेत ही पाटी मला बघायची होती, पण ते राहून गेलं. आणखीन काही